ऑफिसमधील प्रेम भाग 3. एकत्र चालताना. सकाळचे 6 वाजले होते. रिसॉर्टच्या बागेत दवबिंदूंनी फुलं चमकत होती. मंद वारा वाहत होता आणि डोंगराच्या कुशीतून सूर्य हळूहळू वर येत होता. अन्वीच्या डोळ्यांना जाग आली. तिने बाल्कनीचा पडदा बाजूला केला. समोरचं दृश्य पाहून ती काही क्षण हरवून गेली. किती सुंदर सकाळ आहे. ती खाली बागेत फेरफटका मारण्यासाठी आली. रिसॉर्टमध्ये अजून फारसं कोणी उठलं नव्हतं. तळ्याजवळ उभी राहून ती पाण्यात उमटणारं सूर्योदयाचं प्रतिबिंब पाहत होती. गुड मॉर्निंग, मागून ओळखीचा आवाज आला. ती वळली. आर्यवीर स्पोर्ट्स टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्टमध्ये उभे होते. ऑफिसमधल्या फॉर्मल लुकपेक्षा आज ते अधिक साधे आणि प्रसन्न दिसत होते. अन्वी नकळत हसली. गुड मॉर्निंग सर. झोप झाली? हो, खूप छान. चालायला येशील? तिने हलकेच मान डोलावली. दोघंही रिसॉर्टच्या बागेतील छोट्या पायवाटेने चालू लागले. काही मिनिटं दोघंही शांत होते. त्या शांततेतही एक वेगळाच आराम होता. अन्वीनेच विषय काढला. सर, तुम्ही रोज सकाळी चालायला जाता का? हो, कितीही काम असलं तरी सकाळचा अर्धा तास मी स्वतःसाठी ठेवतो. खूप छान सवय आहे. आणि तू? मी आईसोबत घराच्या टेरेसवर झाडांना पाणी घालते. म्हणूनच तुला झाडांची एवढी आवड आहे. ती हसली. हो. चालताना त्यांना एका छोट्याशा गुलाबाच्या रोपाजवळ एक कोमेजलेलं फूल दिसलं. अन्वी खाली बसली. तिने अलगद ते कोमजलेलं फूल बाजूला केलं आणि शेजारी उमललेली गुलाबी कळी पाहत म्हणाली, जीवन ही असंच असतं ना? आर्यवीर तिच्याकडे पाहत होते. एक फूल गळतं, पण त्याच झाडावर दुसरं फूल उमलत असतं. आर्यवीर हलकेच हसले. म्हणजे दुःखानंतर आनंद येतो? हो, फक्त थोडा संयम ठेवावा लागतो. ते काही क्षण तिच्याकडे पाहत राहिले. ही मुलगी साधं बोलते, पण प्रत्येक शब्द मनाला स्पर्श करून जातो. नाश्त्यानंतर ट्रेनिंगचं शेवटचं सत्र सुरू झालं. आज प्रत्येक टीमला एक प्रेझेंटेशन द्यायचं होतं. टीम ए मधून सादरीकरणाची जबाबदारी अन्वी आणि आर्यवीर यांच्यावर होती. अन्वीला थोडी भीती वाटत होती. सर, मी काही चुकले तर? आर्यवीर शांतपणे म्हणाले. तू चुकलीस तर मी आहे. ती हसली. आणि मी चुकलो तर? अन्वी पहिल्यांदाच मिश्किलपणे हसली. मग मी आहे. दोघंही हसू लागले. प्रेझेंटेशन सुरू झालं. अन्वी आत्मविश्वासाने बोलत होती. आर्यवीर तिचं प्रत्येक वाक्य पुढं नेऊन मुद्दे स्पष्ट करत होते. दोघांची समज, टायमिंग आणि एकमेकांना दिलेली साथ पाहून उपस्थित सर्वजण प्रभावित झाले. सत्र संपल्यावर प्रशिक्षक म्हणाले, ही फक्त चांगली टीम नाही, ही एकमेकांवर विश्वास ठेवणारी टीम आहे. टाळ्यांचा कडकडाट झाला. अन्वीने नकळत आर्यवीरकडे पाहिलं. त्यांनी हलकंसं स्मित करून तिचं अभिनंदन केलं. त्या स्मिताने तिचा पूर्ण दिवस सुंदर झाला. सायंकाळी परतीचा प्रवास सुरू झाला. यावेळी बसमध्ये सगळे थकले होते. कोणी गप्पा मारत होतं तर कोणी झोपलं होतं. अन्वी खिडकीतून बाहेर पाहत होती. हळूहळू तिचे डोळे मिटले. रस्त्याच्या हलक्या धक्क्यांमुळे तिचं डोकं अलगद आर्यवीरच्या खांद्यावर येऊन टेकलं. ती गाढ झोपली होती. आर्यवीर क्षणभर स्तब्ध झाले. त्यांनी तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर निरागस शांतता होती. केसांची एक पट तिच्या चेहऱ्यावर आली होती. त्यांनी क्षणभर हात पुढे केला, पण लगेच थांबवला. नको, ती जागी होईल. ते फक्त हलकंसं हसले. तिचं डोकं हलू नये म्हणून त्यांनी स्वतःची बसण्याची स्थितीही बदलली नाही. संपूर्ण प्रवासभर ते तसेच बसून राहिले. ईशाने मागून हे दृश्य पाहिलं. ती समर्थच्या कानात हळूच म्हणाली, आपले सर आज खूप वेगळे दिसत आहेत. समर्थ हसत म्हणाला, हो, त्यांचं हे हसू कुणामुळे आलंय तेही आपल्याला दिसतंय. दोघंही मिश्किलपणे हसले. बस कंपनीसमोर थांबली. अन्वी जागी झाली. तिला कळलं की ती आर्यवीरच्या खांद्यावर झोपली होती. ती घाबरून पटकन सरळ झाली. सॉरी सर. आर्यवीर शांतपणे हसले. सॉरी कशासाठी? प्रवासात असं होतं. अन्वी अजूनही लाजली होती. तिचे गाल गुलाबी झाले होते. ती पटकन खाली उतरली. आर्यवीर तिच्याकडे पाहत राहिले. पहिल्यांदाच त्यांनी स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारला, मला तिची इतकी काळजी का वाटते? आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या मनाला आधीच माहीत होतं, पण ते स्वीकारण्याची वेळ अजून आली नव्हती.
ऑफिसमध्ये अन्वी आणि आर्यवीरची वाढती जवळीक काही जणांच्या नजरेत येऊ लागते. पण त्याच वेळी अन्वीच्या आयुष्यात तिचा बालमित्र अचानक येतो. त्याच्या आगमनाने आर्यवीरच्या मनात पहिल्यांदाच एक अनोखी अस्वस्थता निर्माण होते. मनातील पहिली अस्वस्थता. रिसॉर्ट ट्रिपनंतर ऑफिसचं वातावरण पुन्हा नेहमीसारखं झालं होतं. फाईल्स, मीटिंग्स, डेडलाईन्स. पण अन्वी आणि आर्यवीरच्या मनात मात्र काहीतरी बदलत होतं. दोघंही पूर्वीसारखेच वागत होते, पण आता नजरा वारंवार एकमेकांना शोधू लागल्या होत्या. सकाळी ऑफिसमध्ये आल्यावर गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग अन्वी एवढाच संवाद असायचा. पण त्या 2 शब्दातही एक वेगळीच आपुलकी जाणवायची. दिवस छान सुरू झाला होता. अन्वी तिच्या डेस्कवर बसून रिपोर्ट तयार करत होती. तेवढ्यात रिसेप्शनवरून फोन आला. मॅडम, तुम्हाला भेटायला एक व्यक्ती आली आहे. अन्वी थोडी गोंधळली. मला? हो. ती खाली रिसेप्शनमध्ये आली. समोर उभा होता एक देखणा हसतमुख तरुण. त्याने अन्वीला पाहताच मोठ्याने हाक मारली. अन्वी! ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. मग तिच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं. अरे निलय! क्षणात दोघेही आनंदाने एकमेकांसमोर उभे राहिले. किती वर्षांनी भेटतोय आपण? जवळपास 5 वर्षांनी. निलय तिचा बालपणीचा मित्र होता. दोघे एकाच शाळेत शिकले होते. नंतर त्यांच्या वडिलांच्या नोकरीमुळे त्यांचं कुटुंब पुण्याला गेलं. आज तो एक क्लायंट कंपनीच्या कामानिमित्त त्या ऑफिसमध्ये आला होता. वरच्या काचेच्या केबिनमधून आर्यवीर खाली रिसेप्शनकडे पाहत होते. त्यांनी अन्वीला इतक्या आनंदाने हसताना पहिल्यांदाच पाहिलं. ती निलयशी मनमोकळेपणाने बोलत होती. कधी हसत होती, कधी जुन्या आठवणी सांगत होती. आर्यवीर काही क्षण शांत उभे राहिले. का कोणास ठाऊक त्यांच्या मनात हलकीशी अस्वस्थता निर्माण झाली. हा कोण आहे? त्यांनी लगेच स्वतःला समजावलं. तिचं वैयक्तिक आयुष्य आहे, मला काय? पण त्यांची नजर पुन्हा पुन्हा खालीच जात होती. काही वेळाने अन्वी निलयला निरोप देऊन वर आली. ईशाने लगेच विचारलं, कोण होता? माझा शाळेपासूनचा मित्र. अरे वा! अन्वी हसत म्हणाली. आज अचानक भेटला. खूप छान वाटलं. दुपारची मीटिंग सुरू झाली. आर्यवीर प्रोजेक्ट समजावत होते, पण त्यांचं लक्ष वारंवार अन्वीकडे जात होतं. मीटिंग संपल्यावर त्यांनी तिला केबिनमध्ये बोलावलं. या अन्वी. हो सर. तिने फाईल त्यांच्या टेबलावर ठेवली. आर्यवीर काही क्षण फाईल पाहत राहिले. मग सहज विचारल्यासारखं म्हणाले, आज सकाळी रिसेप्शनमध्ये जो होता? अन्वी हसली. निलय. मित्र? हो. खूप जुना. अच्छा. एवढंच बोलून त्यांनी पुन्हा फाईलकडे लक्ष दिलं. अन्वीला वाटलं विषय संपला. पण ते निघणार इतक्यात आर्यवीर म्हणाले, तुझ्या चेहऱ्यावर आज वेगळाच आनंद दिसत होता. अन्वीने हसत उत्तर दिले, जुन्या मित्रांना भेटलो की तसं होतंच ना. आर्यवीरही हलकंसं हसले. हो, बरोबर आहे. ती बाहेर गेली. पण तिच्या गेल्यानंतर आर्यवीर खुर्चीत मागे टेकले. त्यांच्या मनात एक विचित्र पोकळी जाणवत होती. संध्याकाळी काम संपल्यावर जोरदार पाऊस सुरू होता. सगळे कर्मचारी पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. अन्वी खिडकीजवळ उभी होती. तेवढ्यात आर्यवीर तिच्याजवळ आले. आजही छत्री नाही? ती हसली. बहुतेक माझं आणि पावसाचं काहीतरी नातं आहे. मग पुन्हा लिफ्ट द्यावी लागेल असं दिसतं. दोघेही हसू लागले. इतक्यात समर्थ तिथे आला. सर, मी अन्वीच्या दिशेलाच जातोय. मी सोडतो तिला. आर्यवीर क्षणभर शांत झाले. ठीक आहे, त्यांनी सहज उत्तर दिलं. अन्वीनेही मान हलवली. थँक्यू सर. ती समर्थसोबत निघून गेली. आर्यवीर पार्किंगमध्ये आले. कार सुरू केली, पण काही क्षण ते तिथेच बसून राहिले. आज पहिल्यांदाच त्यांना जाणवलं, अन्वी दुसऱ्या कोणासोबत सहज हसत बोलत असली की त्यांना का बरं विचित्र वाटतं. ते स्वतःशीच हसले. आर्यवीर ही भावना फक्त काळजी नाही. त्यांनी कारच्या आरशात स्वतःकडे पाहिलं आणि अनेक दिवसांपासून मनात लपवलेलं सत्य त्यांनी पहिल्यांदाच स्वतःसमोर मान्य केलं. ते अन्वीच्या प्रेमात पडत होते. पण अन्वीच्या मनातही त्यांच्यासाठी तशाच भावना होत्या का? या प्रश्नाचं उत्तर अजूनही धुक्यासारखं अस्पष्ट होतं. अन्वीच्या आईची अचानक तब्येत बिघडते. ऑफिसमधलं महत्त्वाचं काम सोडून
आर्यवीर तिच्या मदतीला धावून येतात. त्या कठीण प्रसंगात अन्वीला त्यांच्या प्रेमळ स्वभावाची आणखी एक सुंदर बाजू दिसते. आधाराची ऊब. रिसॉर्ट ट्रिपनंतर काही दिवस शांतपणे गेले. ऑफिसमध्ये सगळं सुरळीत सुरू होतं. आर्यवीर आता स्वतःच्या मनात उमटलेल्या भावनांना ओळखू लागले होते, पण त्यांनी त्या कोणासमोरही व्यक्त केल्या नव्हत्या. त्यांच्यासाठी अन्वी अजूनही त्यांच्या टीममधील एक मेहनती कर्मचारी होती, पण मन मात्र प्रत्येक क्षणी तिच्याकडेच खेचलं जात होतं. त्या सकाळी अन्वी ऑफिसमध्ये आली खरी, पण तिचा चेहरा नेहमीसारखा नव्हता. डोळ्याखाली काळी वर्तुळं होती. चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. ईशाने विचारलं, अन्वी, ठीक आहेस ना? ती जबरदस्तीने हसली. हो, काही नाही. पण तिच्या आवाजातला ताण लपला नाही. 10 वाजता तिचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर बाबा असं नाव झळकत होतं. हॅलो बाबा. पलीकडून घाबरलेला आवाज आला. अन्वी, आईची तब्येत अचानक बिघडली आहे. तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय. अन्वीच्या हातातून पेन खाली पडलं. काय? आई ठीक आहे ना? डॉक्टर तपासणी करत आहेत. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती घाईघाईने बॅग उचलू लागली. तेवढ्यात आर्यवीर तिथून जात होते. त्यांनी अन्वीचा घाबरलेला चेहरा पाहिला. अन्वी, काय झालं? ती स्वतःला सावरू शकली नाही. सर, आई हॉस्पिटलमध्ये आहे. आर्यवीर एका क्षणाचाही विलंब न करता म्हणाले, चल. सर, मी कॅब करते. वेळ वाया घालवू नकोस. त्यांच्या आवाजात आदेश नव्हता तर काळजी होती. दोघे कारने हॉस्पिटलकडे निघाले. संपूर्ण रस्ताभर अन्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती सारखी बाबांना फोन करत होती. आर्यवीर शांतपणे गाडी चालवत होते. काही वेळाने त्यांनी कारच्या डॅशबोर्डमधून पाण्याची बाटली काढून तिच्यासमोर धरली. थोडंसं पाणी पी. अन्वीने नकारार्थी मान हलवली. आर्यवीर शांतपणे म्हणाले, तू मजबूत राहिलीस तरच तुझ्या आईला धीर मिळेल. त्या एका वाक्याने अन्वीने बाटली घेतली. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर शरद बाहेर चिंतेने बसले होते. अन्वी धावतच त्यांच्याजवळ गेली. बाबा, आई कशी आहे? डॉक्टर म्हणाले रक्तदाब अचानक खूप कमी झाला होता. आता उपचार सुरू आहेत. अन्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आर्यवीर काही अंतरावर शांतपणे उभे होते. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले. घाबरण्यासारखं काही नाही. थकवा आणि वेळेवर जेवण न झाल्यामुळे ही समस्या झाली. आता त्या ठीक आहेत. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. अन्वी आईला भेटायला आत गेली. मृणालने मुलीचा हात हातात घेतला. अगं, एवढी घाबरलीस? अन्वी रडत हसत म्हणाली, आई, पुन्हा अशी काळजी लावू नकोस. मृणालची नजर दाराजवळ उभ्या असलेल्या आर्यवीरवर गेली. हे कोण? अन्वीने हसून सांगितलं, माझ्या ऑफिसमधले सर. मृणालने त्यांना नमस्कार केला. माझ्या मुलीला इतक्या घाईने इथं आणलं त्यासाठी मनापासून धन्यवाद. आर्यवीर नम्रपणे हसले. काही धन्यवाद नको, ती आमच्या टीमचा भाग आहे. संध्याकाळ झाली. मृणालची प्रकृती सुधारत होती. आर्यवीर निघायला उठले. शरद त्यांच्या जवळ आले. बाळा, आज तू नसतास तर अन्वी खूप घाबरली असती. आर्यवीर हसले. काका, अशा वेळी माणसाने माणसासाठी उभं राहायलाच हवं. हे ऐकून शरदांच्या डोळ्यात कौतुक दाटलं. अन्वी त्यांना बाहेर सोडायला आली. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये दोघे काही क्षण शांत उभे राहिले. अन्वी हळू आवाजात म्हणाली, सर, आज तुम्ही नसता तर मी खरंच एकटी पडले असते. आर्यवीर तिच्याकडे पाहत म्हणाले, तू एकटी नाहीस. अन्वीने त्यांच्या डोळ्यात पाहिलं. त्या 4 शब्दांनी तिच्या मनाला इतका आधार दिला की तिचे डोळे पुन्हा भरून आले. आर्यवीरने हळूच म्हटलं, आता रडायचं नाही. आई लवकर बरी होईल. तिने हलकसं मान डोलावली. त्या रात्री अन्वी हॉस्पिटलच्या खिडकीजवळ उभी होती. आज दिवसभरात घडलेले प्रत्येक क्षण तिच्या डोळ्यासमोर येत होते. आईची काळजी, हॉस्पिटलकडे धावणारी कार, आर्यवीरचा शांत आवाज, तू एकटी नाहीस. तिच्या ओठांवर नकळत स्मित उमटलं. पहिल्यांदाच तिच्या मनाने त्या भावनेला नाव देण्याचा प्रयत्न केला. हे फक्त आदर नाही. दुसरीकडे आर्यवीर घरी पोहोचले. आईचा जुना फोटो हातात घेत त्यांनी हळूच पुटपुटलं,
आई, आज तिच्या डोळ्यात अश्रू पाहिले तेव्हा मनाला खूप वेदना झाल्या. ते स्वतःच थोडेसे हसले. बहुतेक मी खरंच तिच्यावर प्रेम करू लागलो आहे. पण अजूनही दोघांपैकी कुणीही आपल्या मनातलं सत्य एकमेकांसमोर मांडलं नव्हतं. प्रेम अजूनही शब्दांमध्ये नव्हतं. ते फक्त काळजीत, नजरेत आणि न बोललेल्या भावनांमध्ये जगत होतं. हा भाग इथे संपतो. पुढील भागात मृणाल बरा झाल्यानंतर अन्वी आर्यवीरचे आभार मानण्यासाठी त्यांना घरी जेवणाचं निमंत्रण देईल. त्या साध्या कौटुंबिक भेटीत आर्यवीरला अनेक वर्षांनी घराच्या मायेची ऊब अनुभवायला मिळेल आणि अन्वीच्या आईवडिलांनाही त्यांच्या मनात काहीतरी सुंदर उमलत असल्याची हलकी चाहूल लागेल. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज ऐकण्यासाठी वाचण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.